कोकणच्या कवेत प्रवास सुरू झाला, जिथे रस्ते हिरव्या सावलीतून गीत गात दापोलीच्या सानिध्यात आम्हाला घेऊन गेले. प्रत्येक वळणावर निसर्गाने हाक दिली आणि आम्ही स्वप्नांच्या मागे धावणारे त्या लयीत विलीन झालो. खोलीच्या खिडकीतून समुद्राचं दर्शन घडलं. निळ्या लाटांचा अथांग पसारा धुक्याच्या नाजूक पडद्यात लपेटलेला. कोकणाच्या काळजात दापोलीने आपलं सौंदर्य उलगडलं. लाटा किनाऱ्याशी कुजबुजत होत्या. प्रत्येक झुळूक मनाला चंदनाचा स्पर्श देत होती. कोकणाची फुलं रंगांनी न्हाऊन या मातीच्या कथा सांगत होती. श्रावणाची ती जादुई सांज, जेव्हा ढगांनी आकाशाला मखमली गालीचा घातला आणि पावसाच्या सरींनी पर्णसंधानाला गवसणी घातली. पानांवर थेंबांचा राग आळवला गेला आणि आमच्या हृदयात श्रावणाची कविता रुजली. प्रवासाच्या शेवटच्या क्षणी जेव्हा दापोली मागे ठेवली, तेव्हा तिचं सौंदर्य आमच्या मनात कायमचं कोरलं गेलं. या मातीच्या आठवणी जणू समुद्राच्या लाटांवर तरंगणारी मोती आमच्या हृदयात चिरकाळ टवटवीत राहतील. आणि तो अथांग सागर त्याच्या अखंड लयीत आम्हाला सदैव सांगत राहील, मोठं व्हा, अखंड व्हा, लाटांप्रमाणे सातत्याने किनारा गाठा आणि स्वप्नांना कधीच मरू देऊ नका.